नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, नीट 2025 ची तयारी करीत असलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी हे महत्त्वाचा मार्गदर्शनपर व्हिडिओ आम्ही नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा यांच्यातर्फे घेऊन आलेलो आहोत। चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब निश्चित करा, जेणेकरून या प्रकारचे नवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, आपण पाहिलं की मागच्या वर्षी 2024 मध्ये नीट 2024 च्या परीक्षेमध्ये जो गोंधळ झालेला आहे, त्या गोंधळ झाल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये बऱ्याच प्रकारच्या याचिका विद्यार्थ्यांकडून दाखल झालेल्या होत्या। या याचिका दाखल झाल्याच्या नंतर त्यावर केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने बरेचसे प्रश्न विचारले होते, जेणेकरून 2024 मध्ये जो गोंधळ झालेला आहे त्या गोंधळाच्या अनुषंगाने नीट 2025 ची होणारी परीक्षा जी आहे ते परीक्षेचं पावित्र्य हे कायम राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्पर्धात्मक जी परीक्षा आहे त्याची कॉम्पिटिशन सुद्धा ही कायम राहिली पाहिजे। त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून केंद्र सरकारने राधाकृष्णन यांची कमिटी नेमलेली होती आणि त्या कमिटीच्या संपूर्ण शिफारशी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे केंद्र सरकारने स्वीकाराव्या असे आदेश दिलेले आहेत। त्या आदेशामध्ये असं म्हणलेलं आहे, त्या निर्देशामध्ये असं म्हणलेलं आहे की होणारी परीक्षा जी आहे नीट 2000 ची या समोरची जी काही परीक्षा होईल ती संपूर्ण परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। त्याचबरोबर प्रिलिमिनरी एग्जाम आणि त्यानंतर मेन एग्जाम अशा प्रकारची ती एग्जाम राहील। ही परीक्षा ऑनलाईन होईल। ऑनलाईन परीक्षा म्हणजे या पद्धतीने होणार आहे की तुमच्या समोर स्क्रीनवर प्रश्न येणार आहेत आणि तुम्हाला OMR शीटवर त्याचे उत्तर द्यावे लागणार आहेत। परंतु या ज्या शिफारशी दिलेल्या आहेत राधाकृष्णन कमिटीच्या, या शिफारशी 3 महिन्याच्या आत लागू कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेले आहेत। परंतु NTA मार्फत आणि केंद्र सरकारच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात असे नमूद करण्यात आलेले आहे की या परीक्षेसाठी जवळपास 25 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसत असल्यामुळे 3 महिन्याच्या आत या शिफारसी लागू करणे शक्य नाही व त्यामुळे 6 महिन्याचा वेळ कमीत कमी द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका आहे त्या याचिकेची पुढची सुनावणी ही एप्रिल महिन्यात म्हणजे एप्रिल 2025 ला ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे नीट 2025 ची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होईल किंवा नाही याच्याबद्दल थोडीशी शंका आहे। त्यामुळे नीट 2025 ची एग्जाम ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच पेपर आणि पेन या माध्यमातूनच होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की नीट 2024 व त्यापूर्वी कोरोना काळात ज्यावेळेस एग्जाम झालेले आहेत त्यावेळी नीटच्या पेपरमध्ये A आणि B असे 2 सेक्शन असायचे आणि B सेक्शन मधल्या 15 प्रश्नांपैकी केवळ 10 प्रश्न सोडवावे लागत होते। या 15 प्रश्नांपैकी केवळ 10 प्रश्न सोडवायचे असल्यामुळे विद्यार्थी त्याला जे प्रश्न येतात त्याचे उत्तर देत असल्यामुळे कट ऑफ हा चांगल्या प्रकारे वाढलेला होता। परंतु यावर्षी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि झुलॉजी याचे फक्त 45 प्रश्न असे एकूण 180 प्रश्नच परीक्षेमध्ये विचारण्यात येणार असल्यामुळे 720 मार्काचाच पेपर होणार आहे। मायनस सिस्टीम चुकल्यास -1 अशी पद्धती राहणार आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेसची संख्या वाढलेली आहे। आपल्या महाराष्ट्रात जवळपास 10 गव्हर्नमेंट कॉलेज नवीन आलेले आहेत, त्याच्यामुळे जवळपास 1000 सीट्स महाराष्ट्रात वाढलेले आहेत। त्याच्यामुळे 2025 च्या होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये कट ऑफ हा कमीत कमी 30 मार्काने कमी राहणार आहे। एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी या परीक्षेत होणे शक्य नसल्याने ही परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीच होणार आहे आणि परीक्षा ही स्पर्धात्मक होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टीकडे अभ्यासात आजपर्यंत लक्ष दिलेले नाही, म्हणजे ज्या गोष्टी किंवा एखाद्या टॉपिकला जास्त मार्क आहेत आणि एखाद्या टॉपिकला कमी मार्क आहेत, परंतु ज्या टॉपिकला कमी मार्क आहेत त्या टॉपिकवर सुद्धा जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क कव्हर कसे करता येईल त्याच्याकडे विशेष करून लक्ष द्यावे। धन्यवाद।